नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व म्हणजे 36च्या 36 जिल्हे तुम्हाला कायम लक्षात राहतील यासाठी एक जबरदस्त ट्रिक आणलेली आहे तुमच्यासाठी। एक वाक्य आहे, ते वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्या वाक्याच्या प्रत्येक अक्षरासोबत तुम्हाला कोणते कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर ते वाक्य आहे मित्रांनो, अग कमला उठ पाय धू छान रस भजे चहा बनव। तर मित्रांनो हे ते वाक्य आहे आणि हे वाक्य तुम्हाला फक्त पाठ करून ठेवायचं आहे। या वाक्याच्या प्रत्येक अक्षरावर 3 ते 4 जिल्हे हे देण्यात आलेले आहेत। प्रत्येक अक्षरावरून तुम्हाला जिल्हे लक्षात राहतील अशी ही ट्रिक आहे। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया, अग कमला उठ पाय धू छान रस भजे चहा बनव। या वाक्यावरती सुरुवातीला बघा कमला हे शब्द आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही कोमल हा शब्द सुद्धा वापरू शकता। तर बघा या ठिकाणी आपण कोमल हा शब्द वापरू। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। अग कोमल उठ पाय धू छान रस भजे चहा बनव। तर या वाक्यावरती प्रत्येक अक्षरावर कोणता जिल्हा येणार आहे आता आपण पाहूया। चला तर या ठिकाणी लक्ष द्या। तर बघा पहिला अक्षर आहे अ। अ वरून येणार आहे अहिल्यादेवी नगर म्हणजेच पूर्वीचं अहमदनगर, अकोला व अमरावती हे 3 जिल्हे सुरुवातीला येणार आहेत अ या अक्षरावरून। त्यानंतर बघा ग। ग या अक्षरावरून गडचिरोली व गोंदिया हे 2 जिल्हे येतील। त्यानंतर को। को या अक्षरावरून कोल्हापूर हा जिल्हा येईल। त्यानंतर म या अक्षरावरून मुंबई शहर हा जिल्हा येणार आहे आणि त्यानंतर ल या अक्षरावरून लातूर हा जिल्हा येणार आहे। त्यानंतर बघा उ या अक्षरावरून मुंबई उपनगर हा जिल्हा येईल। ठ या अक्षरावरून ठाणे हा जिल्हा येईल। पा या अक्षरावरून पालघर पुणे व परभणी हे 3 जिल्हे येतील। त्यानंतर य वरून यवतमाळ हा जिल्हा येईल आणि ध वरून धाराशिव म्हणजेच पूर्वीचं उस्मानाबाद आणि धुळे हा जिल्हा येईल। त्यानंतर छा वरून छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा येणार आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर छा वरून हा जिल्हा येईल। त्यानंतर न वरून नांदेड नाशिक नागपूर हे 3 जिल्हे येतील। र या अक्षरावरून रायगड व रत्नागिरी हे 2 जिल्हे येतील। स या अक्षरावरून सांगली सातारा सोलापूर व सिंधुदुर्ग हे 4 जिल्हे येतील। त्यानंतर भ या अक्षरावरून भंडारा हा जिल्हा येईल। जे या अक्षरावरून जालना व जळगाव हे 2 जिल्हे येतील। त्यानंतर च या अक्षरावरून चंद्रपूर हा जिल्हा येणार आहे। हा या अक्षरावरून हिंगोली हा जिल्हा येणार आहे। त्यानंतर ब या अक्षरावरून बीड व बुलढाणा हे 2 जिल्हे येतील व त्यानंतर न वरून नंदुरबार व वर वाशिम व वर्धा हे 2 जिल्हे येतील। तर बघा अशा प्रकारचं हे वाक्य आहे, अग कोमल उठ पाय धू छान रस चहा भजे बनव। तर अशा प्रकारचं हे वाक्य आहे मित्रांनो। हे वाक्य तुम्हाला नक्कीच कामी पडणार आहे। तुम्हाला कायम लक्षात राहण्यासाठी महाराष्ट्रातील 36च्या 36 जिल्हे कायम लक्षात राहण्यासाठी हे वाक्य तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे आणि या वाक्याच्या माध्यमातून कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला जिल्ह्यांच्या नावावरून गोंधळून जाण्याचं कारण नाही। हे वाक्य फक्त एक तुम्ही लक्षात ठेवा। तर मित्रांनो, आजचा हा आपला 36 जिल्ह्यांवर आधारित ट्रिकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।